तर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याचं दिसतंय आणि त्यासाठीच पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। अंतर्गत नाराजीचं नेमकं कारण काय आहे ते बघूयात। अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता विचारला जातोय। आधी तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण या भेटीची कल्पनाच पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना नव्हती। आता पार्थ पवार यांनी अचानक रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावर तटकरेंनीही आता आपल्याला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली। मला या संदर्भात काय माहिती असत काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। पार्थ पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्याचं कारणही समजून घ्या। तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील हे तिघेही मुख्यमंत्र्यांना भेटले, पण या भेटीची कल्पना न दिल्यानं दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस निर्माण झाली। पक्षातल्याच नेत्यांना अंधारात ठेवून बैठका होत असल्यानं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी यापुढे समन्वय साधला जाईल असं पार्थ पवार यांना सांगितल्याचं कळतंय। आधीही तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवरून अंतर्गत धुसफूस निर्माण झाली होती। रामदास कदम आणि सुषमा अंधारेंनी तटकरेंच्या भूमिकेवरून टीका केली आहे। सुनील तटकरेच्या बाबतीमध्ये काही होऊ शकतं। सुनील तटकरे कुणाचा होऊ शकत नाही, कुणाचाही नाही, त्याच्या बापाचा पण होणार नाही। तटकरे जिथं खाईल ना, जेवेल तिथं शेत करणार, ही तटकरेची औलाद आहे। तर तटकरेच्या बाबतीमध्ये न बोलणं अधिक चांगलं आहे असं मला वाटतं। तटकरे हा माणूस मधल्या काळात जे काही चाललेलं होतं, पोरगी सेट करणे, पोरग सेट करणे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे या दोघांचा पोर्टफोलिओ काय, सुनील तटकरेंची पोरं याच्या पलीकडे काय पोर्टफोलिओ आहे, या दोघांचा काय योग्यता आहे दोघांची। सुनील तटकरे हा माणूस हा अजितदादांनी जो अत्यंत कष्टाने निढळाच्या घामाने पवार कुटुंबाने जो पक्ष उभा केला आहे, त्या पक्षावर डल्ला मारणारा माणूस म्हणजे तटकरे आहे। याच्यापेक्षा तटकरेंची काय। तर पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी सुनेत्रा पवारांना लिहिलेल्या पत्रावरून अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे। या पत्रातून पार्थ पवारांना केंद्रात मंत्री करण्याची मागणीही आहेर यांनी केली आहे। पार्थ पवार खऱ्या अर्थानं 21व्या शतकातील उमद्या तरुणांचं विजनरी नेतृत्व आहे। देशपातळीवर निश्चितपणे सरकारला आणि पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला उपयोग होईल। पार्थ पवार यांच्याकडे राजकीय परिपक्वता नाही असं चित्र निर्माण करण्याचं काम दुर्दैवानं मागील काळात झालंय। फक्त 38 वर्षांचं वय असणाऱ्या युवा नेतृत्वाबद्दल गैरसमज पसरवून एखाद्याचं राजकीय करिअर सुरू होण्याआधीच संपवण्याचं पाप अजितदादांच्या निधनानंतर काही लोकांकडून जाणीवपूर्वक केलं जाते। म्हणून पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन आरोप करणाऱ्यांना आणि गैरसमज पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर आपण द्यायला हवं। अनाजी पंत मी मगाशीच म्हणालो, ते एक रूपक आहे की ज्या पद्धतीने झाला होता पूर्वीच्या काळामध्ये 19ला ज्या वेळेला ते उभे होते इलेक्शनला, तेव्हापासून त्यांना थोडंसं की बाजूला पाडण्याचं काम केलं जात आहे। ही वस्तुस्थिती आहे। प्राथमिकता ही आहे की आमचा पक्ष वाढावा। आमचा पक्ष वाढण्यासाठी पार्थ पवार हे कॅबिनेट मंत्री केंद्रामध्ये व्हावेत आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत। आमची विनंती वहिनींकडे आहे आणि मला खात्री आहे की वहिनी या गोष्टीला निश्चितपणे विचार करून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतील। दादांच्या राष्ट्रवादीत पक्षातल्या नेत्यांमध्ये समन्वयाचा कसा अभाव आहे हे तटकरेंच्या प्रतिक्रियेतूनही समजतं। आणि स्वतः सुनेत्रा पवार माध्यमातून राजकीय प्रश्नांवर बोलत नाहीत किंवा त्या बोलायला लागल्या तर त्यांना पक्षातल्याच नेत्यांकडून रोखलं जातं। खरं तर फडणवीसांनी सांगितलं की अर्थ खातं सध्या आता तरीच माझ्याकडे आहे, नो पॉलिटिकल प्रेशर। आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे फक्त आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देता येईल। अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।